जय जय रघुवीर समर्थ. प्रिय भक्तांनो, आजचा हा संदेश प्रत्येक वडिलांसाठी आणि आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी चिंतित असलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या मुलांचे नशीब कधी बदलेल, त्यांना यश कधी मिळेल, त्यांच्या आयुष्यातील अडथळे कधी दूर होतील, तर हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका. स्वामी समर्थ सांगतात की प्रत्येक मुलामध्ये एक अद्भुत शक्ती लपलेली असते. अनेक वेळा परिस्थिती कठीण असते, अभ्यासात मन लागत नाही, योग्य संधी मिळत नाहीत, मित्राची चुकीची संगत मिळते किंवा आत्मविश्वास कमी होतो. पण याचा अर्थ असा नाही की त्या मुलांचे भविष्य अंधारमय आहे. स्वामी समर्थ म्हणतात, योग्य संस्कार, प्रामाणिक प्रयत्न आणि ईश्वरावरील श्रद्धा यामुळे कोणत्याही मुलाचे भाग्य उजळू शकते. आई वडिलांनी मुलांवर विश्वास ठेवला पाहिजे. सतत रागावणे, तुलना करणे किंवा त्यांना कमी लेखणे टाळले पाहिजे. प्रत्येक मूल वेगळे असते. काही मुले अभ्यासात हुशार असतात, काही कलेत, काही खेळात, तर काही नेतृत्व गुणांमध्ये पुढे असतात. स्वामी समर्थ सांगतात की मुलांमधील गुण ओळखा आणि त्यांना प्रोत्साहन द्या. जेव्हा घरामध्ये सकारात्मक वातावरण असते तेव्हा मुलांच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. आत्मविश्वास हेच यशाचे सर्वात मोठे रहस्य आहे. आज अनेक पालकांना चिंता असते की मुलांचे भविष्य काय होईल, पण स्वामी समर्थ सांगतात की चिंता करण्यापेक्षा मुलांना योग्य दिशा द्या. त्यांना चांगल्या सवयी लावा. प्रामाणिकपणाचे महत्त्व समजून सांगा. वडीलधाऱ्यांचा आदर करायला शिकवा आणि मेहनतीचे मूल्य समजावून सांगा. ज्यांच्या जीवनात संस्कार असतात त्यांचे भाग्य उशिरा का होईना पण नक्कीच उजळते. स्वामी समर्थांचा आशीर्वाद त्या घरावर सदैव राहतो जिथे प्रेम, श्रद्धा आणि सकारात्मक विचार असतात. जर तुमचे मूल सध्या संघर्ष करत असेल, अपयशाचा सामना करत असेल किंवा निराश असेल, तर त्याला धीर द्या. त्याला सांगा की प्रत्येक यशस्वी व्यक्तीने संघर्ष केला आहे. अपयश हा शेवट नसतो, तर तो यशाची सुरुवात असते. स्वामी समर्थ म्हणतात की जो प्रयत्न करत राहतो त्याला योग्य वेळी फळ मिळतेच. म्हणून आजपासून आपल्या मुलांसाठी चांगले विचार करा, त्यांच्यासाठी प्रार्थना करा, त्यांना प्रेम द्या आणि त्यांच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. स्वामी समर्थांची कृपा आणि तुमचे संस्कार यांची जोड मिळाली तर तुमच्या मुलांचे भाग्य उजळल्याशिवाय राहणार नाही. भक्तांनो, स्वामी समर्थ सांगतात की प्रत्येक मुलाचे भाग्य जन्मात लिहिलेले असते, पण त्या भाग्याला जागृत करण्यासाठी योग्य वेळ, योग्य विचार आणि योग्य कर्म आवश्यक असते. अनेक पालक म्हणतात की आमचे मूल खूप मेहनत करते पण अपेक्षित यश मिळत नाही. काही जण म्हणतात की मुलामध्ये क्षमता आहे पण नशीब साथ देत नाही. अशा वेळी निराश होऊ नका. स्वामी समर्थ म्हणतात की परमेश्वर कधीच कोणाची मेहनत वाया जाऊ देत नाही. योग्य वेळ येईपर्यंत संयम ठेवावा लागतो. लक्षात ठेवा, झाड लावल्याबरोबर त्याला फळ येते का? नाही. त्यासाठी पाणी द्यावे लागते, काळजी घ्यावी लागते, उन्हाळा पावसाळा सामना करावा लागतो. त्यानंतरच ते झाड मोठे होते आणि फळ देऊ लागते. अगदी त्याचप्रमाणे मुलांच्या आयुष्याचा प्रवास असतो. आज केलेले चांगले संस्कार, शिकवलेली शिस्त, दिलेले प्रेम आणि दाखवलेली योग्य दिशा भविष्यात मोठ्या यशाचे रूप घेते. स्वामी समर्थ सांगतात की ज्या घरात सकाळची सुरुवात सकारात्मक विचारांनी होते, त्या घरात देवाचे स्मरण केले जाते, तिथे वडीलधाऱ्यांचा मान आदर केला जातो, त्या घरातील मुलांवर विशेष कृपा राहते. कारण अशा वातावरणात वाढणारी मुले मनाने मजबूत बनतात. संकट आले तरी ती घाबरत नाहीत, अपयश आले तरी हार मानत नाहीत. आजच्या काळात अनेक मुले मोबाईल, सोशल मीडिया आणि इतर आकर्षणांमध्ये अडकतात, त्यामुळे त्यांचे लक्ष विचलित होते. पालकांनी त्यांना प्रेमाने समजावले पाहिजे, रागाने नाही तर विश्वासाने त्यांना योग्य मार्ग दाखवला पाहिजे. स्वामी समर्थ सांगतात की प्रेमाने दिलेली शिकवण आयुष्यभर लक्षात राहते. जर तुमचे मूल अभ्यासात मागे असेल तर त्याची तुलना इतरांशी करू नका. प्रत्येक व्यक्तीची गती वेगळी असते. काही लोक लवकर यशस्वी होतात, काहींना थोडा अधिक वेळ लागतो, पण सातत्याने प्रयत्न करणारा मनुष्य एक दिवस नक्कीच पुढे जातो. त्यामुळे मुलांच्या मनात न्यूनगंड निर्माण होईल असे शब्द कधीही वापरू नका. स्वामी समर्थ म्हणतात की मुलांना मोठी स्वप्ने पाहू द्या. त्यांना सांगा की ते डॉक्टर, इंजिनियर, अधिकारी, उद्योजक, कलाकार किंवा कोणतेही मोठे व्यक्तिमत्व बनू शकतात. जे मूल स्वतःवर विश्वास ठेवते
त्यासाठी अशक्य असे काहीच नसते. आत्मविश्वास हा भाग्य उजळण्याचा सर्वात मोठा मंत्र आहे. भक्तांनो, अनेक वेळा घरात आर्थिक अडचणी असतात. पालकांना वाटते की पैशाअभावी मुलांचे भविष्य अंधारात जाईल, पण इतिहास साक्षी आहे की अनेक महान व्यक्तींनी अत्यंत कठीण परिस्थितीतून यश मिळवले. गरिबी अडथळा असू शकतो, पण ती यशाचा शेवट नसते. मेहनत, चिकाटी आणि योग्य विचार यांच्या जोरावर कोणतीही व्यक्ती पुढे जाऊ शकते. स्वामी समर्थ सांगतात की आपल्या मुलांसाठी दररोज सकारात्मक शब्द बोला, त्यांना आशीर्वाद द्या, त्यांच्याबद्दल चांगले विचार करा, कारण शब्दांमध्ये ऊर्जा असते. जेव्हा आई वडील मनापासून म्हणतात की माझे मूल यशस्वी होईल, माझे मूल आनंदी राहील, माझे मूल प्रगती करेल, तेव्हा त्या शब्दांचा परिणाम मुलांच्या मनावर होतो. आज जर तुमचे मूल संघर्ष करत असेल तर घाबरू नका. कदाचित तो संघर्षच त्याला भविष्यात अधिक मजबूत बनवत असेल. प्रत्येक संकटामागे एक शिकवण असते, प्रत्येक अडचणीमागे एक संधी लपलेली असते. स्वामी समर्थांची कृपा आणि योग्य प्रयत्न यांच्या सहाय्याने तुमच्या मुलांचे भाग्य नक्की उजळेल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आजचा स्वामी समर्थांचा हा दिव्य संदेश तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. हा संदेश आपल्या कुटुंबातील प्रत्येक आईवडिलांपर्यंत आणि मुलापर्यंत नक्की पोहोचवा. स्वामी समर्थांची कृपा तुमच्या घरावर सदैव राहो. तुमच्या मुलांना उत्तम आरोग्य, यश, सुख आणि समृद्धी लाभो ही स्वामीचरणी प्रार्थना. कमेंटमध्ये श्रद्धेने श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा. पुन्हा भेटूया अशाच एका प्रेरणादायी आणि सकारात्मक संदेशासह. तोपर्यंत हसत राहा, आनंदी राहा आणि स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा. जय जय रघुवीर समर्थ. श्री स्वामी समर्थ.